तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, तुमच्या सगळ्यांच्यामुळे आणि तुमच्यासाठीच बिग बॉस मराठीमध्ये जातो आहे. आणि ॲक्च्युली हा फॅमिली शो आहे. आपण सगळे इमोशनली बघतो आहे, फॅमिली घेऊन बसून बघतो आहे. आणि बऱ्याच गोष्टी त्यामध्ये चुकीच्या झाल्या, ते मला पण कळते आणि तुम्हाला पण कळते. सो रियालिटी शो आहे आणि सगळे शो फक्त जिंकण्यासाठी करायचे नसतात. तर काही शो हे मॅनर्स म्हणून करायचे असतात, काही शो हे इथिक्स म्हणून करायचे असतात, काही शो रिस्पेक्ट आधी आला पाहिजे फॅमिलीमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि काही चुकीच्या गोष्टी चालत ह्या सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आज चाललो आहे. त्यावेळेस काही वेळेस मला सॉफ्ट व्हावं लागेल, काही वेळेस मला खूप रागात बोलावं लागेल, भांडणं करायला लागतील. पण जिथं खरं आहे ते खरं आणि जिथं खोटं आहे ते खोटं याच गोष्टीवर राहील. आणि यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचं सपोर्टची गरज लागेल. कारण वाईल्ड कार्ड म्हणून जातो आहे तर बऱ्याच लोकांची इच्छा नसेल मला बघायची. पण शेवटी तुमच्यामुळं, तुमच्या प्रेमामुळं, माझ्या बायकोमुळं आणि बिग बॉसच्या घरामुळं, रितेश भाऊंच्यामुळे मी तिकडे चाललो आहे. बाप्पाची कृपा आहे, गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांच्या घरी झालं आहे आणि मी तिकडं आज जातो आहे. सो बघायला विसरू नका. आतावरून बघत नसाल तर सगळ्यांनी बघायला चालू करा. जिओ सिनेमा आणि कलर्स मराठी HD. आणि ज्या वेळेस मला तुमची गरज पडेल, ॲक्च्युली रोजच पडेल. सो मॅक्सिमम वोटिंग करून मला टॉपला ठेवा आणि शेवटपर्यंत लढण्याचा चान्स द्या. कारण फक्त जिंकणं हे टार्गेट नाही आहे, तर फॅमिलीमध्ये कसं राहायचं असतं हे बऱ्याच लोकांना सांगणं पण टार्गेट आहे. सो बरेच बॉडी बिल्डिंगचा, ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत आणि बाकीच्या लोकांना घाबरत आहेत. सो आता मला गेल्यावर मला किती घाबरत आहेत मला बघायचं आहे. आणि तुमचा सपोर्ट मिळाल्यावर मला वाटत नाही की मला कोण घाबरवू शकेल. तसं बघितल्यावर पण बऱ्याच गोष्टी फरक पडतील. पण लेट्स सी, उद्या मी तिकडे जातो आहे. सो बघायला विसरू नका. कलर्स मराठीवरती आणि जिओ सिनेमावरती. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची कृपा असेल ना तितकी नसते.